मध्ये दक्षिण नैऋत्य ह्या एंट्रन्सचे बिझनेसमन्सला भरपूर फायदा होतो. इन्कम वाढतं, वेळ मिळणार नाही एवढं काम असतं. त्यात सगळ्यात महत्वाचं आणि चॅलेंजिंग गोष्ट असते की त्यांच्या ऑफिसमधला वॉशरूम. ते जर उत्तरेत आलं तर मग जेवढा पैसा येतोय तेवढा वाऱ्याच्या ओघाने बाहेर जाणार आहे, टिकणार नाहीये, लाभणार नाहीये. तिथे सेव्हिंग्सचा अभाव राहणार आहे. त्यामुळे कमर्शियल वास्तूमध्ये किमान पश्चिम वायव्येमध्ये वॉशरूम असावं. आता ते चुकीच्या दिशेत असेल तर आमचे एक क्लायंट जे गेले 13 वर्ष आपल्याकडे येतात त्यांच्या वॉशरूम हे उत्तर ईशान्येमध्ये येत होतं. वायव्येमध्ये करणं शक्य नाहीये. त्यांनी ते पूर्ण काढून टाकलं, ती स्टोअर रूम करून टाकली. कारण त्यांना माहिती ह्याच्यावर रेमेडी करून पण एक 20-25% दोष राहू शकतो, तर रिस्क घ्यायची नाहीये. सो कमर्शियल वास्तूमध्ये एंट्रन्स नंतर सगळ्यात महत्वाची गोष्ट असते जो बिझनेस हेड आहे त्यांची केबिन. केबिन ही दक्षिण नैऋत्येमध्ये चालते, उत्तरेत पण चालते. कामाला बसताना तुमचं तोंड कोणत्या दिशेला असावं, कारण तुम्ही 4-6 तास 8 तास जर तिथं बसून महत्वाचे कॉल्स करणार आहात तर उत्तर तुमचं फेसिंग हे उत्तर किंवा ईशान्येलाच असावं, तर त्याचा फायदा होतो. आणि प्रोबॅबल बहुतांशी म्हणजे आता प्लॉटिंग वाले काही उद्योजक असतात, कन्स्ट्रक्शन वाले, त्यांचे वॉल पेंटिंग काही ठराविक पाहायला मिळतात. तर असे कुठले प्रॉप्स आहेत जे त्यांनी ऑफिसमध्ये यूज करावे जेणेकरून त्यांना फायदा होईल? मग ते पेंटिंग असेल किंवा टेबलवरती ठेवणाऱ्या काही गोष्टी असतील, असे कुठले सजेशन करू? टेबलचे शेप्स खूप मॅटर करतात. त्याने तुमची हार्मनी डिपेंड राहते. तुम्ही बसता ती चेअर, त्याचा कलर, एखाद्या व्यक्तीसाठी ब्लॅक कलर आणि तोही लेदरमध्ये तेवढा अशुभ असेल तर तो वापरायचा नाही. सेकंड थिंग, तुम्ही जिथे बसता तुमच्या बॅक साईडला तुमचं गुरूंचं स्थान असतं. मग गुरु हे मी म्हणेल व्यक्ती स्वरूपात असतील किंवा तुम्ही ज्यांना देव म्हणून मानता, आराध्य दैवत, त्यांचं तुमच्या बॅक साईडला फोटो किंवा मूर्ती असणं हे गरजेचं आहे. स्टाफ रूम तितकीच महत्वाची आहे. आणि सगळ्यात महत्वाचं की जॅगवॉर असेल तो तुमच्या बिझनेसमन आहात तर तुमच्या टेबलवर असावा. तुमचं समजा अकॅडमिक्स रिलेटेड काही बिझनेस आहे, इन्स्टिट्यूशन आहे, तर गणपतीची छोटे आयडॉल ठेवू शकता, बुद्धाच ठेवू शकता. जिथे सलॉनमध्ये आम्ही जातो की पीस आणि रिलॅक्सेशन, तिथे बुद्धाच आपण सजेस्ट करतो, तेही असावे. बुद्धाचमध्ये मेडिटेशन आणि काम बुद्धा पण आहेत. काही बेबी मंक आहेत बुद्धांमध्ये, तेही चालतात. आणि काही रिच बुद्ध आपण म्हणतो की ज्याच्यामधून मनी मॅग्नेटचं काम ते करतात, तेही आपण तिथे ठेवू शकतो. आता रिसेंटली आम्ही एक जसं म्हणलं की प्लॉटिंगचं आपण केलं, तर त्यांचा ते ऑफिसवर फक्त दिवसातले 1 तासभर यायचे आणि त्यांचा स्टाफ सगळा प्लॉटिंगच्या ठिकाणी टेंट बांधून राहायचा. पण त्यांचं जे डील असायचं, जे पैशाची देवाणघेवाण आहे, चेक्सची देवाणघेवाण आहे, त्याच्यासाठी एक छोटं ऑफिस ठेवलं होतं. तिथे श्रीयंत्र आणि कुबेर मूर्ती आणि त्यांचं आराध्य दैवताचं हे आपण देवघरामध्ये ठेवलं होतं. कॅश ड्रॉवरमध्ये आपण काही स्टोन्स किंवा क्लस्टर्स ठेवू शकतो, जसं पायराईट आहे, सिट्रिन आहे आणि त्याहीपेक्षा महत्वाचं की टायगर आहे. म्हणजे तुम्ही रोज ऑफिसवर नाही येत आहात पण तुमच्या केबिनमध्ये तो आहे, तर तुम्ही असल्याचं व्हायब्रेशन्स ते तिथे क्रिएट करतात आणि तुमच्या कस्टमरलाही त्याचा फायदा होतो की डीलमध्ये जेवढं बार्गेनिंग इम्पॉर्टंट आहे, जो बिल्डर तो प्लॉट विकतोय त्याचा फायदाही तितकाच महत्वाचा आहे. त्या सगळ्या गोष्टी तिथे साधल्या जातात. तुम्ही ऑफिसचं उदाहरण दिलं, तर आजकाल जास्त करून जे यंगस्टर्स असतात ते वर्क फ्रॉम होम करतात. तर वर्क फ्रॉम होमला कशी खुर्ची हवी, कसा टेबल असावा, वर्क फ्रॉम होमला तुम्ही संपूर्ण घरामध्ये कुठेही बसा, तुमचं तोंड हे उत्तरेला पाहिजे. काही ट्रेडर्स आहेत आमच्याकडे, शेअर मार्केटमध्ये ते काम करतात, तर त्यांना मी त्यांच्या डेस्कवर पायराईटचा क्लस्टर सजेस्ट करतो. ते काय करणार आहे, कॅश फ्लो आणि मनी मॅग्नेटचं काम करणार आहे. तिथे त्यांचे जे टार्गेट्स आहेत डेलीचे ते फुलफिल्ड होणार. सो घराच्या कुठल्याही कोपऱ्यात तुम्ही बसला, आयडियल कॉर्नरच पाहिजे तर नैऋत्यमध्ये बसावं आणि फेसिंग हे उत्तरेकडे चालतं. आणि त्याहीपेक्षा छान की खूप कामाचं प्रेशर आहे, खूप हेक्टिक आहे, दिवसाचे नाही म्हणलं तरी 20-25 कॉल्स आहेत. उत्तर ईशान्येमध्ये बसा, तुमचं फेसिंग हे पूर्व किंवा उत्तरेकडे असेल तर ज्या कॉलला तुम्हाला 15 मिनिटं लागणार आहे तो अगदी 7 ते 8 मिनिटात पण तुम्ही कम्प्लीट सक्सेसफुली करू शकता. आणि चेअरचा जसं तुम्ही म्हटलं की ब्लॅक कलर हा नसावा. ज्यांना अशुभ आहे त्यांनी तर तो वापरू नये. ते कसं ठरतं मग ब्लॅक कलर अशुभ? ब्लॅक कलर अशुभ आहे तुम्ही आपण त्यांच्या बजेट्स वरून किंवा न्यूमरोलॉजी थ्रू पण चेक करू शकतो आणि त्यानुसार, कारण ती फिक्स आहे. तुम्ही कदाचित पुढचे 5-7 वर्ष तीच चेअर वापरणार आहात. मी जसं सरांना म्हणलं की ब्लॅक कलरचा शर्ट घालू नका, ते म्हणतील मी आजच घातले 8 दिवस नाही चालेल, पण ती चेअर अशी की त्यांना रोज वापरावी लागणार आहे आणि ती त्या ज्या वस्तू आपण तिथे ठेवतो ती हार्मनी आणि व्हायब्रेशन क्रिएट करते. त्यामुळे त्या वस्तू खूप पर्टिक्युलर आणि व्यवस्थितच असाव्या. तुम्ही कलर्सचा पण म्हटला, तर रूमला आता ट्रेंड आलाय की लाईट कलर्स आपण प्रेफर करतो. लाइटिंग पण, लाईट कलर्स पण. अगोदर खूप भडक असे रंग वापरायचे म्हणजे पुराण्या जमान्यामध्ये. इव्हन लोगोज मध्ये पण. हा. रेड, येलो, हा तर मी बघते ज्यांचा बिझनेस फार जुना आहे
असे ब्ल्यू, रेड, येलो हे आता कलर्स लाईट कलर्स का किंवा लाईट शेड्स वापरतात, तर तुम्ही कुठला कलर सजेस्ट करता रूम साठी? सपोज आपण एक 2 BHK जर डिझाईन करतोय, ओके. तर आपण कुठला कलर सजेस्ट करतो? आता एखाद्या मुलाची रूम ईशान्येमध्ये आहे आणि त्याच्यासाठी रेड कलर लकी आहे, तर मी ईशान्येमध्ये रेड कलर नाही सजेस्ट करत. कारण प्रत्येक दिशेला एक रंग आहे, जो त्या दिशेचा शुभ रंग आहे. त्याच्यात आता समजा ग्रीन कलर हा उत्तर ईशान्येसाठी आहे, पिस्ता, लेमन येलो या त्यातल्या ज्या लाईट शेड्स येतात त्या तुम्ही त्या डिरेक्शन मध्ये त्याचं फर्निचर किंवा मग कलर शेड्स हे अप्लाय करू शकता. नैऋत्यमध्ये, दक्षिणेमध्ये ऑरेंज कलर फार लकी आहे, मग तिथे तुम्ही पीच, पिंक, ब्राउनिश, कॉफी ब्राऊन हे कलर यूज करू शकता. आणि आपल्या ड्रॉइंग रूम साठी? ड्रॉइंग रूम साठी मोस्टली लेमन येलो, व्हाईट, बेज कलर आहे. आणि त्याहीपेक्षा हे तिन्ही आपल्याला कॉम्बिनेशन कलर नको असेल तर मी सजेस्ट करते तुम्ही ग्रे मध्ये करा. ग्रे हा कलर असा आहे कुठल्या डिरेक्शन मध्ये फिट बसतो ओके. आणि त्यांनी हार्मनी मेंटेन होते, त्यामुळे तो असावा घरामध्ये.